नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असा तुमचं सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम तुमका सगळ्यांका माझ्याकडनं आज असणाऱ्या स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप अशा स्वामीमय शुभेच्छा. श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या कायम पाठीशी असो आणि तुमचं आयुष्य सुख समृद्धात नांदो. तर मंडळी, आज असा 20 मार्च, तर गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी लगेचच नवीन वर्षातलं पहिलं सण म्हणजे स्वामी प्रकट दिवसाचं. तर आज मम्मी कसं होतं, आज पुरणपोळीचं बेत असं आमच्याकडे. संध्याकाळी स्वामींका नैवेद्य दाखवचा असा पुरणपोळीच्या रूपात. तर त्याआधी आजचं ब्लॉग मी या पाटल्या चालू करतायचा कारण असा की आता डायरेक्ट आपण दुपारी आज व्हिडिओ चालू करतो. तर मम्मी कुठला लाल भाजी करता, तर चुलीवर सरच लाल भाजी करतलो आम्ही. त्यानंतर बघूया दुपारचं काय प्लॅनिंग असा. तो संध्याकाळी आपण अध्याय वगैरे वाचूचे असतात. दर गुरुवारी मी हल्ली अध्याय वगैरे वाचतोय, तर आज पण वाचन करू खया. तर आज सगळ्या स्वामी भक्तांसाठी हो मोठा उत्सव कसा असा. तर बघूया पाठीपुढे कधीतरी जर स्वामींचा बोलावणा येला तर नक्कीच एक वारी अक्कलकोटला असतं या. तर मंडळी, आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. चला. मम्मी लाल भाजी चिरून घेऊन गेलेली असा. आमच्या परड्यातली काही घेऊन येली कडेसून आमच्या परड्यातली. हां, तर आमच्या परड्यातली आई. तर मम्मी पहिल्यांदा आग करून घेता. आता अजून चुलीवरचं जेवण गोड लागतला ना. आता परत चुलीवर राहणं जायला गॅस आपल्या मंडळी, मम्मी तडे आग करीसर ना. आता सध्या कसा गॅसचं तुटवडा असा, पण त्यात एका पर्याय म्हणून चूल तर असाच. लाकडा पेटाक शकतात, काय ना काहीतरी त्याका दुसरं पर्याय असा. पण तुम्ही जरा विचार करा, शेतकऱ्यांनी जर शेती सोडल्यानंतर त्याका काय पर्याय असा, नक्की कमेंट करा. खरोखर विचार करण्यासारखा प्रश्न असा. जर शेतकऱ्यांनी शेती करूची सोडल्यानंतर तांदूळ ऑप्शन नायाचा काय, कारण की गहूपासून आपणाक ज्वारी गहू तांदूळ ह्याच्यापासून आपणाक पीठ भेटता, भात भेटता. जर तास शेतकऱ्यांनी बंद केला ना तर खूप मुश्किल होतील. त्याच्यामुळे पूर्ण या जनतेचा राजा शेतकरी राजा असा उतला जाता. मम्मी कुठल्या पायरासून येली आत्ताच ते बस उतला. तांबडी भाजी वगैरे सगळ्यात अशी पण ती चिरून घेऊन येल्या. मी ओतल्या फोडण्यात टाकतोय. तर भाजी आता फोडण्यात घालून घेऊया. ती ना आता भरलेली दिसता, पण ती ना हळूहळू मरत जाता. शिजता त्याची भाजी आणि वायशीच जाता ना. दह्याबरोबर पण मस्त लागतली. मम्मी ते अक्कलकोटला गेलेलं का? माझी ट्रिप गेली तेव्हा पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, महालक्ष्मी, ज्योत हे का आपले कणेरी मठ, खूप आम्ही ह्या फिरलो. तर मंडळी, बघू शकताय तुम्ही जी भाजी फुललेली मगाशी वाटत होती ना कायल भरून, ती आता कमी झाली आहे. आणि ही भाजी वाफेवर पण जराशी वाफेवर ठेवली तरी काय नाही, चांगली होता. खोबरा घातला की परत तुम्ही ना जर ही भाजी झाल्यानंतर शेवटा जेव्हा खोबरा घालते ना, तेव्हा जर तुम्ही ना गावठी ना नारळाचं जा तेल असतं ता घातल्या तर ते आणखी अप्रतिम चव येतं मस्त. ह्या ठेल्याला आता बोंडा पण उकडत ठेवचे असतात. मम्मी बोंडा घेऊन येलेली. मंडळी, भाजी तर आपली करून झालेली असा. पण त्या दुपारचं जेवण उठल्यानंतर मग अशी सांगितले तांबडी भाजी असली की आमच्याकडे जास्त करून असता त्या म्हणजे आंब्याचं सलवणी. तर आज उठल्या तुमका दाखवचा की आंब्याचा आम्ही सलवणी कसा करतो होता. तरी बारकी तोरा असतात आंब्याची, तर ती ना मुंबरात टाकूची लागतात. मुंबरात म्हणजे माहीत असा ना, चला दाखवा येत आहे. तर मंडळी, आंबा आता आपण मुंबरात म्हणजे निकारात भाजूचं लागतं. एक टाकले मी आतमध्ये, हे पण टाकूया. तर तो तुम्ही उकडून पण सलवणी करू शकता, पण भाजलेलं ना चुलीतल्या निकालातलं एकदम बरं लागता. आणि भाजूक ठेवलं आणि त्यात बोंडा ठेवलेले आहेत वरती. आणि सलवणी ना ढाकाचे जे झाडीचे आंबे असतात ना त्याचाच मस्त लागतं आंबट. तर म्हणजे आपल्या जे आपण आंबे जे टाकलो मुंबऱ्यात ते भाजलेले असतात ते आता आपण काढून घेऊया. जेवणाचा पण टाइम झाला. तर हे बघा, चला मग आज तुमका सलवणी दाखवत आहे. तो
तोपर्यंत बोंडाडे उकडाने बोंडाईसह उकडत ठेवलेली असतात मम्मीने हाडले त्यासाठी टोपात. नाही अजून उकडा का टाइम. चला सलोनी करून घेऊया. तर आम्ही आता किचनमध्ये येलो. तर ही काल आंब्याची चटणी केलेली असा आणि आता ह्याचा ना सलोनी करण्यासाठी साल असा काढून घ्यायचा लागता. तर मस्त असा आंबा आपला भाजलेला असा. हे आता पाण्यात एका सुद्धा मिक्स करू काय म्हणजे त्याच्यात आंबटपणा येता. भाजल्यामुळे चव आणखी बरं लागतं. थोडीशी चटणी पाणी मग आपला सलवणे झालं का काय तेलाची आणि फोडण्याची गरज नाही. एकदम सोप्या पद्धतीत. त्याच्याबरोबर आईन भात केलेला आहे असा ह्यो. तर व्यवस्थित भाजला त्याच्यामुळे मम्मीनं पाण्यात घेऊन आम्हाला उडूचं लागता. ह्याचा पण काढतात सलवणी आणि थोडीशी चटणी पण टाकूची लागता. तर आपला सलवणी रेडी झालेला हा. मंडळी मस्त असा सलवणी लाल भाजी आणि भात आपला दुपारचं जेवण रेडी असतात. चला मग जेवण घेऊया. तर मंडळी आता आपण जेवल्यानंतर भेटतो. तर कसं असतं माहिती आहे एखाद्याच्या मनात जर खराच मनोभावी श्रद्धा असतात ना तर देव कशा रूपात प्रसन्न होताच होता. तर काय झालं माहिती आहे संध्याकाळचं होतलं आज पुरणपोळीचं नैवेद्य दाखवायचं स्वामींका आणि एक अध्याय वाचायचो. तर जेवल्यानंतर आता मम्मी कशी उन्हाका लागली जरा काहीतरी अचानक काम येला संध्याकाळी त्याच्यामुळे जावचं लागतला. तर उन्हाका लागली आपण असे तसं आपण पुरणपोळी करून घेऊ. त्याच्यामुळे आता आम्ही 3:30 वाजल्यात पुरणपोळी करून घेतो. संध्याकाळी मग अंघोळ वगैरे करून व्यवस्थित देव मी सकाळीच सगळे जे देव होते ते पितांबरी वगैरे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले. देवाराचं वगैरे होतं तो पुसान घेतलेला आहे. तर आता संध्याकाळी पूजा करू पाहिजे आपण छोटीशी. तर चला मग आता आपण पुरणपोळी करूया बऱ्याच दिवसांनी. तर मम्मींना पीठ मळून घेतलं ना जरा असं आटो टाकला ना आणि ह्या पुरणाचा इतकं वास मस्त येताना भारीच येता. तर मम्मी ते किती वेळा केलं पुरणपोळी? 2 वेळा. 2-3 ना. मम्मी म्हणजे ती अशी प्रयत्न करता पण ती मस्त. आणि यंदाच्या पावटीचा ना पुरणचा केला नाही ह्या वेळेस तर खूप मस्त असं मऊ फट्टरीर पण वाटलं ना. मिक्स ह्या काय तर डाळ गरम करून वगैरे शिजवून परत ती ना फट्टरीर वाटलं आणि त्याच्यामुळे या मस्त झाला. तर आता पुरणपोळी करून घेतल्या ना पाटल्यादारा का दिलं. आता संध्याकाळी काय नक्कीच म्हणजे काय काम असा भात कपूक जातं की जाऊया खोडेकरात? दोघे एका नुतले ना पाहिजे मदत करू नाही तर मग पुढे करत जायचं होतं. त्याच्यामुळे लवकर करतो. नंतर काय संध्याकाळी मी आता असं पण सगळी तयारी केलं आहे. फुसाण वगैरे घेतलं आहे. तर म्हणजे ही पुरणपोळी मी लाटून दिले मम्मीक मी लाटून दे आणि मम्मी भाजून घेता. तर काकान फणस आणलेला आहे रसाळ असल्यामुळे ते असे घट्ट असतानाच खाऊ काय शाकेक रसाळ फणस बरं डीक नाही हो काय रे जास्त तेल लाव काय मग डीक लागायचं ना. आणखी एका दिवसाने शाप रसाळ जातलो. मंडळी यंदाच्या वर्षी यातलं पहिलंच करू काय ते रसाळ असं त्याच्यामुळे घट्ट असं मस्त लागतात. तर काका 2-3 दिवस झाले आडून ठेवलेला आहे तो आज फोडलाय तर आज खाला येतो. आणि आता संध्याकाळ होती. तर मंडळी काय झालं माहिती आहे मम्मी अचानक एक कामाक जायचं लागलं. मी दुपारीच सांगितलेलं आहे. तर आम्ही खोडेकरात जाय होतो तर आमचा रद्द झाला. त्यामुळे मम्मी आता त्या कामाक जातात. तसं पण आता संध्याकाळ होईल आहे मग सगळं आवरून नैवेद्य वगैरे दाखवचं असा. त्याच्यामुळे मम्मीक जाऊन ठेवतला मी जरा एक फेरी मारू येते खाली. आमच्या ना वाडीतलं तुमका डॉन दाखवते. डॉन त्याचं नाव असं मार्को आणि बऱ्याच दिवसांनी एका जागी शांत बसलो हा. आता मी सर आपल्या मामांकडे येलेले तर त्यांच्या दारात बसला. थांबा तुमका दाखवते.
तर मंडळी आता संध्याकाळची मम्मी जी होती ती गेली तडे, जरा काम होतं, भात कापूक जाऊची होती तडे. त्यानंतर आता मी या फुला जमा करू केलेलं, तर छान अशी स्वामींसाठी फुला काढलाय. तर आता आपण फुला ठेवूया आणि पुन्हा एकदा जरा घरात मी साफसफाई करते, कारण की सकाळी तर केलेले पण परत एकदा करताय आणि पूजा करूक चालू करते. तर चला मग. तर मंडळी आता आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटतो. स्वराच्या मदतीने मी या वयातला जरा साफसफाई करून घेतलाय. मम्मीक विचारलंय की पेढीकडे तिसरंच आपण स्वामींचा जो फोटो असा त्याचं पूजन करूया काय, तर मम्मी हो बोलली. तर आता थोड्या वेळातच मी पूजन करू घेते. तर चौरंगावर आपण स्वामींचा फोटो फ्रेम जो असा तो तिसर मांडतलो आणि त्याची पूजा करतलो. सगळ्यात म्हणजे पहिल्यांदाच मी करते, त्याच्यामुळे खूप भीती वाटतं काहीतरी चुकात काय माहीत नसत. पण जितक्या एक स्वामी भक्त करू शकता ना तितक्या तर मी प्रामाणिकपणे करतले. आणि मनात श्रद्धा होईल, हृदयात जर स्वामी बसलेले असले ना तर अक्कलकोटला इसरसून म्हणजे खास इसरसून आशीर्वाद घेण्यासाठी जाऊची काय आवश्यकता अशी नाही. म्हणजे म्हणतात ना, मन चंगा तो कटवती में गंगा, त्या प्रकारे काहीतरी असता. स्वामी प्रत्येक भक्ताच्या हाकेक धावा घेतातच. तर आता आपण पूजेच्या तयारीक लागाय. तर चला मग. सर चौरंग कसं घेणे, आम्ही नागपंचमी करतो. जसं आमची पेढी असते, तर पहिल्यांदा आपण सभोवताली चौरंगाच्या रांगोळी काढून घेऊया. तर चौरंगा खाली रांगोळीमध्ये हळद कुंकू घातलंय. आता आपण चौरंगावर ना शतरंजी असं आपल्याकडे ती डाळ ठेवूया. आतून घेऊन येलेला आमचा प्राची फोटो आणूया. काय फोटो आण. तर ही जी स्वामींची म्हणजे या छायाचं रूप जे असतं ना, तर आम्ही या मयूरला यंदाच्या वर्षीच्या भाऊबीजला दिलेला आहे. तर फोटो तर आम्ही ठेवला विसर. जरा काय करूया, गोगलो घालूया की ही पांढरी फुला ठेवूया. पांढरी फुला ना माका मोगरा हवी होती, पण मोगरा गावाक ना. तर मंडळी नारळ ठेवले, तांदूळ आणि देव पण पेटेल. आता आपण ह्याच्यात निखारे घेऊन येऊया, धूप टाकूया, आरती करूया. त्यानंतर मग आपण अध्याय वगैरे वाचू किंवा. तर चला मग नंतर आपण नैवेद्य पण दाखवायचं असा. तर मंडळी पूजा आत्ताच मी करून घेतलंय. नैवेद्य वगैरे आपण जेव्हा अध्याय वाचतलो 108 वेळा जेव्हा स्वामींचं नाम जप करतो, त्यानंतर आपण नैवेद्य दाखवूया. जी पुरणपोळी केलेली असते ती. तर पहिल्यांदा आज 5वा अध्याय येलेला असा. काल गुरुवार होतो, त्याच्यामुळे गुढीपाडव्या दिवशी चांगलं दिवस येलो. तर त्या दिवशी माझं 4था अध्याय होतो, तो मी वाचलाय. आणि आज 5वा अध्याय वाचायचा. त्यासोबतच आपण 14वा अध्याय पण वाचायचा असा, कारण की प्रत्येक स्वामी भक्तांना तो अध्याय वाचायचा असा. तर हे बघा असे अध्याय असतात. मोबाईलमध्येच मी हे अध्याय डाउनलोड करते, कारण की अध्याय 21 अध्याय असतात. तर व्यवस्थित ते ना जसे असतात तसे व्यवस्थित त्याच्यात ना म्हणजे सविस्तर अध्याय असतात ते शक्यतो आणि चांगला पडता. तर चला वाचून घेऊया. तर सगळ्यात आधी आपण पहिला अध्याय वाचूया. श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 5वा. ओम श्री परमात्मे नमः. स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. 5वा अध्याय. श्री गणेशा नमः. भवकानन वैष्णरा. अज्ञानतमछेदका भास्करा. पूर्ण साक्षी परत्परा. भक्ता खरा सदैव. तू गंगाजळ जैसे निर्मळ, तैसे तुझे मन कोमल. तू जशी स्थगिता प्रेमळ, सत्वर त्याते पावसी. विशेष गंगाजळाहून अधिक सेवे करी निस्सीम. ऐसे पाहुनिया तात्यांसी, विचार पडला मानसी. या नगरात तुम्ही स्वामींसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींचेही मन रमून गेले ऐसे ह्या प्रयत्नांसी परमेश्वर. प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवणी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. ऐसे मनी विचार करुणी, कार्य आरंभिले तात्यांनी. संतुष्ट राहावे सेवकजनी, ऐसे सदा करिताती.
पुढले अध्याय सुंदर कथा 52 होय श्रोता व्यक्त श्री स्वामी राज वदविता निमित्त विष्णुदास असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा एकोत भाविक भक्त पंचमोध्याय गोरा शिरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ. 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 तर आत्ताच मी अध्याय वाचल्याने 108 वेळा स्वामींचं जप केलंय. तर आता मी स्वामींना प्रार्थना करते. स्वामी अखंड शक्तीनिशी माझ्या पाठीशी उभे राहा. तुमच्याशिवाय माका कोणच नाही. आत्तापर्यंत तुम्ही माका खूप साथ दिल्यास. या सुंदर डोळ्यांनी दुसऱ्याचा सुख दुसऱ्याबद्दल चांगला माका बघूची क्षमता द्या. आजवर जर काय चुकलं असं त्या चुकीच्या मार्गात परत जाऊची माका वाट दाखवू नको. त्यानंतर माझ्या प्रकारे माझ्या कुटुंबात माझ्या मित्रपरिवारात माका जे सहकार्य करतात त्यांना सगळ्यांना सुखी ठेव. आणि यंदाच्या वर्षी जशी मी पूजा तुझी केलं आहे तशीच पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त काहीतरी थोडासा ज्ञान घेऊन नक्की करीन इतकी प्रार्थना करते. आणि कायमचं माझ्या पाठीशी राहावं इतकीच विनंती करते. मंडळी आता आपण नैवेद्य दाखवूया. पुरणपोळी परी पाणी अडूक गेला. तर मंडळी नैवेद्य अध्याय स्वामी जप स्वामींका प्रार्थना सगळा करून झालेला असा. तुम्ही नक्की पुन्हा एकदा कमेंट करा. तर खूप मस्त वाटतं माका. खरं तर आजच्या दिवशी माका मठात वगैरे जाऊची इच्छा होती. पण काय झाला एखाद्या वेळेस मोठं जर भाऊस असताना तर नक्की त्याला ह्याला नसतं. कारण की आमचं मला शाळेत जाता आणि कसं लहान मुलांच्या हातात गाडी देणं पण बरं नाही. आणि माका पण तितकी परफेक्ट चालव केला नाही. पण बघूया योगा जर तर नक्की धावणा एक मठ असा किंवा अक्कलकोटला मना तिला तर अक्कलकोटला पण पोचान काय त्याच्यावरती शंका नाही. नक्की प्रयत्न करीन. तर कमेंट करा पुढच्या स्वामी प्रकट दिनाक आणखी काय मी करू घ्यायचा तर नक्की करूया. तर आता जेवणाची तयारी मम्मी तडे करता चालू आहे. तर बघूया जेवणात काय असता. आणि या व्हिडिओत ना सरा खूप थँक्यू म्हणते. त्यानं खूप मदत केलं ना. तर काही जेवणाचा उठलाच नाही तर मग आज दुपारी जेवूक राहतो. त्याच्यामुळे मी लवकरच दाल खिचडी लायलेलं आहे. तर दाखवते तुम्ही. आणि मम्मी अडे पीठचा आता कसला आहे गव्हाचा काय चाळून ठेवते. चाळून ठेवता. आता एक भाकरी भाजू बटाट्याची खापा भात असा खिचडी भातच आणि खावी. ठीक आहे. चला तर मंडळी आजचं ब्लॉग इसरच एंड करूया. अजून जेवूक वगैरे नाही टाईम असा. पण तो ह्यो सगळं व्हिडिओ एडिट करून वायफायला जाऊन अपलोड करूचं लागतं. ह्याच्यावरती खूप वेळ होता. आणि फक्त मोबाईल घेऊनच नाचला म्हणजे जाणार नाही. थोडीफारशी कामं पण घरातली करूची लागतंच. तरच मम्मी व्यवस्थित मला व्हिडिओ काढून सपोर्ट करतात. आता जेवणाची तयारी चालू असते आमची. त्याच्यामुळे मम्मी आता मदत करूक जाते. भेटायला लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन एक नवीन दिवसाच्या सुरुवाती. तर आता लवकरच आपण भेटूया एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. टेक केअर. आणि माझे व्हिडिओ बघित राहा.